आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट पाहूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीपक केसरकरांवर प्रचंड नाराज असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। केसरकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेच्या नेत्यांमध्येही नाराजीचा सूर उमटलेला आहे। केसरकरांनी शिंदेंची चुकीच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणली असं नेत्यांचं मत आहे। भोंदू खरातवर कडक कारवाई व्हावी असं पक्षातील बड्या नेत्यांचं मत असल्याचं समजतंय। पक्षातील वरिष्ठांकडून केसरकरांना समज देण्यात आल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, शिवसेनेमध्ये काय नक्की घडतंय? नक्कीच दीपक, आपण पाहिलं तर खरात प्रकरणात अनेक नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो हे समोर येत असताना कुठेतरी पक्षाची देखील नाहक बदनामी होताना पाहायला मिळते। दीपक केसरकर यांनीच खरात यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणली होती आणि त्यानंतर दीपक केसरकर यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा देखील केला होता आणि यानंच आता नाराजीचा सूर शिवसेनेत उमटताना पाहायला मिळतोय। दीपक केसरकर यांच्यावरती पक्षश्रेष्ठींपासून आमदार हे देखील नाराज असल्याचं कळतंय। चुकीच्या व्यक्तींच्या भेट घडवून आणल्यामुळे कुठेतरी नाहक बदनामी होते। याच खरातवर कडक कारवाई व्हावी असं देखील पक्षातील बड्या नेत्यांचं मत आहे। त्यामुळे एकूणच केसरकर यांनी ज्या पद्धतीने खरात यांची भेट घडवून आणली त्याविषयी नाराजीचा सूर हा आता शिवसेनेत उमटत आहे। त्यामुळे पक्ष नेते हे देखील दीपक केसरकर यांच्यावरती नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी दीपक केसरकर काय स्पष्टीकरण देणार आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही उल्लेख केलेला होता। त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकरांवर आरोपांच्या फैरी झाडलेल्या होत्या, त्यांना आव्हान देखील दिलेलं होतं आणि त्यानंतर केसरकरांनी शिंदेंची चुकीच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणली अशी आता पक्षातील नेत्यांची भूमिका पाहायला मिळते। केसरकर आपल्या पत्रकार परिषदेमध्ये काय नेमकं म्हणाले होते ते आपण पाहूया। सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता। त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे। त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही। कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे। ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।